आमच्या एका कार्यकर्त्याचा हात मोडून 3 वर्ष झाले, पण भाऊला आसूच झाली. आपल्या हातात प्लेट आहे ती काढावला आणि त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तर तिथं गेलो विचारलं, ते म्हणले 13 नंबरला जा, तिथं आस्थी रोग म्हणून आहे. अरे म्हणलं याचा हात मोडलाय ना, आता इथं आस्थी रोगाचा काय संबंध आहे. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ मामाच्या घरी गेलो ना, आजीने मला पिशीभर बाजार दिला. आता ते तरी बरं आहे, मामाला पोरगी नाही तर मी रोज मामाच्या घरी गेलो असतो, विषय पंपात केला असता. तेवढ्यात मामाचं पोरग आलं म्हणलं, अरे तू तर चालायला लागलाय. नंतर नगरला महेशला घेऊन दवाखान्यात आलो ना. आता आमचा महेश 3 वर्ष झोपला होता. भाऊला आता सुद्धा झाली, आपल्या हातात प्लेट आहे ती काढावला. आम्ही दवाखान्यात गेलो तर भाऊ काय म्हणतोय ते एकदा ऐका. गाडी दामनी चाला जिराती याचा तर हात मोडलाय, पण तिथं काउंटरवर आम्हाला सांगितलं 13 नंबरला जा, तिथं आस्थी रोग म्हणून हे. जरा डोक्यात 1.5 तास मुंग्या आल्या, मुंग्या शांत झालो. विचार केला, म्हणलं आस्थी नाही तिथं हस्ती असं, कारण की हस्ती म्हणजे हाडकण्याचं हाडूकच मोडलंय. जरा रिपोर्ट पाहिले नाही हो, म्हणलं एक स्क्रू ढिल्ला झालाय. म्हणलं कायला पैसे घालतो घरी, चल इस्कू ड्रायव्हरने तो गारा स्क्रू आवळून काढू. म्हणलं विषय पंपात करून टाकितो. दवाखान्यातलं काम झालं, मायाला म्हणलं चला आता विषय पंपात करू. आता एवढ्यात मार्केट जरा चांगलं चालू आहे, त्याच्यामुळे माया जाणाऱ्यांना वाटत आहे विक्याचं मार्केट लवकर संपणार आहे. तर भिकाऱ्यात आहे माहिती करता सांगतो, सारखं रील स्टार लोकांचा लहाना भाव धरून मी मार्केटला नाही आलो. सगळ्या पब्लिकला माहितीये वन साइड किंग आहे भाई आपण, वन साइड गाजलेलं आहे. बाकी तुला समजलंच असेल मला काय बोलायचं होतं. सगळे काम उरकले. म्हणलं माया आता पोटात काहीतरी पाळावला होते, त्याच्यामुळे चायनीज खाल्लं. घरी आलो तर मायाने मला बदकाचे पिल्ल दाविले. अरे म्हणलं कोंबड्या सांगतो बदकं पाळले काय, ते म्हणला जाय घेऊन तुला लाज असले तर. म्हणलं बदकं घेऊन जायला काय विषय नाही, पण बदकं घरात राहते ना, मी घराच्या बाहेर राहीन, कारण की मीच घरच्यांच्या भरोशे रे. तो आहे नादी लागला ना, विषय पंपात होईन. घाईत्या भाकरी बंद होत्या. नंतर मायाचा घोडा काढला आणि त्याचा एक कान तुटलेला पाहिला. सकाळ धरून विचारतोय झालं काय, तर भाऊ म्हणला चायला नजर लागली. म्हणलं घोड्याचा एक कान मोडलाय, तो एक हात मोडलाय, नजर लावणारा भेटून दे, आपण त्याचं पद्धतशीर मोडू.